नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज आहे याचा गळा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते शिकायचं आहे। कारण की एम्ब्रॉयडरी ब्लाऊजला जे आहे ती गळ्याची रुंदी जी आहे ती खूप जास्त येते, त्यामुळे आपला गळा जो आहे तो फाकला जातो। तर ते आपल्याला कसं तयार करायचं आहे ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। मैत्रिणींनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर बघा, आता इथे मी काय करणार आहे, पाठीचा पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला होता आणि साधारण अर्धा ते पाऊण इंचावरती इथे मी असे तिरकस टिप टाकून घेतलेले आहे। म्हणजे तो जो कपडा आहे तो याच्यामध्ये मी कवर करून घेतलेला आहे। हे बघा, अर्धा ते पाऊण इंच अंतर मी ठेवलेलं होतं आणि आता इथून आपण गळ्याची रुंदी बघूयात। तर गळ्याची रुंदी मी घेणार आहे ते 2.25 इंच। ठीक आहे, 34 इंच छातीचं हे माप आहे। तर 34 इंच छातीसाठी मी गळ्याची रुंदी ठेवणार आहे 2.25 इंच वरच्या साईडने आणि खालच्या साईडने ठेवणार आहे 2.5 इंच। तर बघा, आता मी इथे ती टीप टाकून घेतली आणि इथे बघा हे अशा पद्धतीने आपलं हे जो मागचा पार्ट आहे तो दिसत आहे। आता मी इथे घेतला आहे अस्तरचा पार्ट। इथे अस्तरच्या पार्टवरती मी गळा जो आहे तो कटिंग करून घेणार आहे। जो ब्लाऊज पीसचा पार्ट होता तिथे मी कटिंग नाही केलेला, अस्तरवरती आपण अगोदर कटिंग करूया। तर बघा, आता इथे 3.5 इंच खाली पाठ ठेवायची आहे आणि त्या हिशोबाने मी इथे गळा कटिंग करणार आहे। ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं गळ्याची रुंदी आपल्याला वरती 2.25 आणि खालती 2.5 इंच घ्यायची आहे। आता इथे मी जो शेप देणार आहे तो थोडासा असा पानाचा आकार, पिंपळाचं पान जसं असतं त्या हिशोबाने मी इथे शेप देणार आहे आणि हा मी आता व्यवस्थित असा कटिंग करून घेणार आहे। खालचा शेप व्यवस्थित आहे आपला, तो खालचा शेप मी घेणार आहे, वरचा नाही। मला थोडासा कमी करायचा होता पण तो जास्तच आकार खराब होऊन गेला, त्यामुळे मी खालचा शेप घेणार आहे। तर बघा, आता इथे घेतला मी हा शेप कटिंग करून। आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला असाच्या असा जे आपलं ब्लाऊज पीसचा भाग आहे पाठीचा त्याच्यावरती ठेवून पिन पॅक करून घ्यायचे आहे। बघा, आता इथे हा गोल गळा होता, परंतु ह्या ब्लाऊजला मला पानगळा कटिंग करायचा आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं। आता बघा, हे वर्क होतं या पूर्ण ब्लाऊजला आणि याला जो आहे जो गळा आहे तो अगदी छोटा दिलेला होता आणि गळ्याची जी रुंदी आहे ती खूप मोठी दिसत होती। तर त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे मैत्रिणींनो। जसं मी गळ्याच्या रुंदीला कमी करून टाकलं आणि तिथे मी हलकं अशी टिप मारून घेतली, तिरकस अशी अर्धा ते पाऊण इंच अंतरावरती। तसंच तुम्हाला पण करायचं आहे, म्हणजे गळ्याची जी काही रुंदी आहे ती कमी होऊन जाते आणि आपल्याला जी काही रुंदी ठेवायची आहे ती आपण ठेवू शकतो। याचं कटिंग आपल्याला अशाच पद्धतीने करायचं असतं। ठीक आहे, आता बघा, आता इथे हे जे अस्तर आहे हे मी व्यवस्थित असं याला पॅक करून घेणार आहे आणि याला पिना लावून घेणार आहे आणि मग याच्यावरती मी शिलाई मारून घेणार आहे। जो गळा आहे आपला पान गळ्याचा शेप, तर जसाच्या तसा मी इथे शिलाई मारून घेणार आहे। गळा फक्त अस्तरवरच कटिंग केलेला आहे, ब्लाऊज पीसवरती मी गळा कटिंग केलेला नाही आहे, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आणि जसा आपला गळा आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ब्लाऊज कोर्स करायचा असेल तर आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे जो की ऑनलाईन असणार आहे। 3 मार्चपासून आमचा हा कोर्स चालू होणार आहे। तुम्हाला जर का कोर्स जॉईन करायचा असेल तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं, गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप जे आहे ते तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। सर्व काही कोर्सेस आमचे ॲपवर असतात। आता सध्या जो आपला ब्लाऊज कोर्स आमचा सुरू होणार आहे तो 3 मार्चपासून सुरू होणार आहे। या कोर्समध्ये तुम्हाला 1 टक्स, 4 टक्स, 2 टक्स प्लस कटोरी, डबल कटोरी, मद्रास कटोरी, तसेच बरेचसे प्रिन्सेस कटोरी, 2 पीस प्रिन्सेस कटोरी सर्व काही तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे। यासोबत तुम्हाला कॉलरचे ब्लाउजेस, गळ्यांचे डिझाईन, बाहीचे डिझाईन अशा पद्धतीचा संपूर्ण कोर्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे। प्लस याच्यामध्ये तुम्हाला
पॅटर्न कसे काढायचे आहे, कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं, नोट्स कशा पद्धतीने काढायच्या, हे सर्व काही तुम्हाला इथे दिले जाणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर पण आहे. तो व्हॉट्सअप मेसेज तुम्ही आम्हाला करू शकताय. तर बघा, आता इथे मी वरच्या साईडने गळा जो आहे त्याला मी टिप मारून घेतली. त्यानंतर खालचा जो भाग आहे आपला त्याला पण मी इथे टिप मारून घेत आहे. मैत्रिणींनो, हा अगदी पातळ असा कपडा होता या ब्लाऊजचा, तर त्याच्यामुळे इथे घोळ पडू नये म्हणून मी असं व्यवस्थित पद्धतीने हळूवार असे इथे टिप मारून घेत आहे खालच्या बाजूला. आता काय करायचं आहे आपल्याला, आता हा जो गळा आहे तो संपूर्ण आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे, जसा आपण आखून घेतलेला होता आणि जसं आपण शिलाई मारलेली आहे. मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज होतं याच्यामध्ये खूप सारे खडे होते, यामुळे माझ्या सुया पण तुटलेल्या आहेत. जास्त खडे असल्यामुळे ते उडत पण होते. असे सुईमध्ये आल्यानंतर ते उडतात, ते डोळ्यात जातात, बरेच काही प्रकार होऊन जातो. त्यामुळे इजा होते. जर खडे काढायला गेले तर आपल्या नखांना पण इजा होते. तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे ब्लाउजेस आले तर थोडंसं सावधानतेने तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं आहे की खड्यांचे जे काही आपल्याकडे ब्लाउजेस येतात तर त्याचं जे काम आहे ते अगदी सावकाशपणे आपल्याला करायचं असतं. आता इथे मी बघा अजून एक टिप मारून घेतली आहे, कारण मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की मध्ये माझा धागा तुटत होता, सुई तुटत होती, त्यामुळे मी अजून एक इथे टिप मारून घेत आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर याला काय करायचं आहे, आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. गळ्याला जागोजागी थोड्या अंतरावरती आपण इथे कट मारून घेणार आहोत. तर बघा, इथे माझी टिप जी आली ती झाली आहे. आता इथे कट मारणार आहे मी. अगोदर आपल्याला मध्यभागी कट मारायचा आहे, सेंटरला जिथे आपला पॉईंट असतो. आता संपूर्ण गळ्यावरती मी इथे कट मारून घेते, हलका असं. कट मारत असताना शिलाईच्या आतमध्येच आपल्याला इथे कट मारायचा आहे, शिलाईच्या बाहेर नाही घ्यायचा आहे. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा, एका साईडने आपल्याला हात टाकून हे असं व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे. आता बघा, ही मी पलटी करून घेते. प्रॉपर आपलं व्यवस्थित असा गळा जो आहे तो पण येतो याच्यामुळे. आणि इथे आपण काय करणार आहोत, वरच्या साईडने शिलाई मारून घेणार आहोत. तर शिलाई मारताना आपल्याला हळूहळू हलक्या हाताने मारायचे आहे, कारण की खूप सारे खडे आहेत ह्या ब्लाऊजला. तर मी अगदी हलक्या हाताने मी इथे हळूवारपणे इथे शिलाई मारत आहे. आणि संपूर्ण ब्लाऊजला आता मी इथे गळ्याला शिलाई मारून घेतली. त्यानंतर खालच्या साईडने आपण रेग्युलर पद्धतीने खालच्या साईडने पण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि याच्यानंतर आपल्याला टक्स पण टाकायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण या अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो कसा पद्धतीने तयार करायचा आहे. एम्ब्रॉयडरीचं कुठलंही ब्लाऊज येऊ, जिथे तुम्हाला असा प्रिंटेड गळा तयार करून मिळत असेल, की जो तुमच्याकडे अशा पद्धतीचं शिवायला येत असेल, ब्लाऊजेस साडीवरचा असेल किंवा डायरेक्ट असा विकत घेतलेले पण असतात रेडीमेड असे ब्लाऊजेस, तर त्याचं तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग करायचं असतं. म्हणजे त्याची जी गळ्याची रुंदी आहे ती परफेक्ट आपले जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी बसणार आहे. तर बघा, आता इथे मी गळा जो आहे त्याला व्यवस्थित अशी शिलाई संपूर्ण मारून घेतलेली आहे. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर चारही बाजूने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे खालच्या साईडने व्यवस्थित अशी शिलाई मारून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला, यूजफुल तर नक्कीच आहे, तर नक्की एक लाईक करायचं आहे मैत्रिणींनो. आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणजे त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करूयात. तर बघा, आता इथे अगदी थोड्या म्हणजे अगदी हळूहळूच मला इथे काम करावं लागतं आहे. त्याला खूप सारे खडे असल्यामुळे मी हळूहळू इथे शिलाई मारून घेते. चारही बाजूने मी आता इथे शिलाई मारून घेणार आहे. आता बघा, इथे चारही बाजूला शिलाई मारून झाली आहे आणि अगदी शोल्डरच्या मधोमध आपण
टक्स घेत असतो. नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की टक्स आपल्याला कसा घ्यायचा आहे. तर शोल्डरच्या मधोमध मी इथे 4.5 इंचावरती टक्स मारून घेणार आहे. आणि हा जो टक्स आहे आपल्याला पाठीवरती एकदम व्यवस्थित अशी फिटिंग यावी याच्यासाठी मारायचा असतो पाठीवरचा टक्स. दोन्ही साईडला मी इथे टक्स मारून घेणार आहे. तर बघा, टक्स मारताना सुद्धा मला अगदी हळूहळू मशीन चालवावं लागत आहे. तर तुमच्याकडे पण जर अशा पद्धतीचे ब्लाउजेस येत असतील तर थोडीशी काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो. आपल्या सुया तुटू नये, मशीन खराब होऊ नये यासाठी पण. आणि सुईमध्ये जर का ते खडे आले तर ते खडे उडू पण शकत आहेत आणि ते आपल्या डोळ्यामध्ये पण जाऊ शकत आहेत, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. एक टक्स माझा मारून झाला आहे. आता मी इथे दुसरा टक्स घेतला आहे आणि दुसरा टक्स मी इथे मारून घेणार आहे. तर बघा, दुसरा पण टक्स आपला मारून झालेला आहे आणि हे मी ओपन करून दाखवते तुम्हाला हे कशा पद्धतीने दिसत आहे. हे बघा, ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसत आहे. आपलं पाठीमागे एकदम छान असा गळा आलेला आहे. तर चला भेटूया मैत्रिणी पुढच्या अशाच एका यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.